संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या विशेष मकोका कोर्टामध्ये पहिली सुनावणी। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमही उपस्थित राहणार। सुरक्षेच्या कारणास्तव आरोपींची व्हीसीद्वारे हजेरी। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांची विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याशी चर्चा। बीड मकोका कोर्टातील सुनावणीला सुरुवात होण्यापूर्वी भेट। विधान भवनाच्या बाहेर झाडावरती चढून बीडच्या तरुणाचं सेंद्रिय मॉलसाठी आंदोलन। धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या आश्वासनानंतर तासभर चाललेलं आंदोलन मागे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस। अधिवेशनामध्ये आज संविधानावरती चर्चा। शिफारसीच्या 20 दिवसांनंतरही विरोधी पक्षनेत्याचा निर्णय का होत नाही यावरनं भास्कर जाधव आक्रमक। पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडेंची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी एकमताने निवड। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या प्रस्तावाला चंद्रकांत पाटलांचं अनुमोदन। विरोधी पक्षनेत्याच्या निवडीवरती सरकारची चालढकल। भास्कर जाधवांचा सरकारला दुपारपर्यंतचा अल्टिमेटम। विधानसभा अध्यक्ष नावाला सरकारलाच विरोधी पक्षनेतेपद द्यायचं नाही, जाधवांचं वक्तव्य। कोल्हापूर पोलीस आज कोठडीत असलेल्या प्रशांत कोरटकरच्या आवाजाचे नमुने घेणार। रात्रभर कोल्हापूर पोलिसांच्या कोठडीत कोरटकरचा मुक्काम। चौकशीला हजर राहण्याचे समन्स धुडकावून कमेडियन कुणाल कामरा गैरहजर। कामराकडून 7 दिवसांच्या मुदतीची मागणी आणि आज नवीन समन्स जारी होण्याची शक्यता। मुघल वंशज आणि औरंगजेबाच्या कबरीचे काळजीवाहक प्रिन्स याकूब हबीबुद्दीन यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका। कबरीचं रक्षण करण्यासाठी राष्ट्रपतींना निवेदन। रमजान ईद निमित्त भाजपाचा गरीब मुस्लिमांना आनंदाचा शिधा। 32 लाख मुस्लिम कुटुंबांना वाटणार सौगात ए मोदी किट्स। भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचा उपक्रम। मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र सेन्सॉर बोर्डाची आवश्यकता। मनसेच्या अमेय खोपकरांची एक्स पोस्टद्वारे मागणी अनेक वर्ष जुनी, पण मराठी चित्रपटांना मिळणारी सेन्सॉर वागणूक चीड आणणारी। खोपकरांचा संताप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।